महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने मोठा संभ्रम आणि प्रचंड सस्पेन्स निर्माण केलाय। ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच पत्रकारांशी बोलताना जे काही सांगितलंय त्यामुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। पक्ष नेतृत्वाबद्दल माझं वैयक्तिक काहीच म्हणणं नाही, परंतु तुम्ही आमच्या कामावरच मत टाकणार होता ना, मग माझ्या मतदारसंघात आमच्या लोकांची हेटाळणी का झाली? आम्ही निष्ठावंत होतो आणि तुमच्यासाठी सर्व ताकदीनिशी उभे राहिलो होतो, मग असं असताना आमच्या लोकांना निवडणुकीत पराभवाचं तोंड का पाहावं लागलं? असा थेट सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केलाय। त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत समन्वयावर आणि स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांना पराभव स्वीकारावा लागला याचा त्यांना राग असला तरी शिंदे सेनेत प्रवेशाबाबत कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं नाहीये। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटाचं टेन्शन वाढवलंय। पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय, सामान्य माणसानं आणि धाराशिवच्या जनतेनं माझं नेतृत्व घडवलंय, त्यामुळे माझ्या मतदारसंघात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आमच्या निष्ठावान लोकांना पराभव का स्वीकारावा लागला याचा मला शोध घ्यायचा आहे। मतदारसंघात 24 तास उपलब्ध राहून लोकांची कामं करूनही जर स्थानिक निवडणुकीत मशालीच्या चिन्हाला पराभूत व्हावं लागत असेल तर या पराभवामागील कारणं कोणती हे पाहायचंय। या सर्व पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ओमराजे निंबाळकर यांना पक्षात राहण्यासाठी साथ घालतोय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे हे पडद्यामागून ऑपरेशन टायगर अंतर्गत ओमराजेंना आपल्या गटात खेचण्यासाठी वाटेल ते सर्व प्रयत्न करतायत। मात्र काल लागलेल्या न्यायालयीन निकालानं या संपूर्ण राजकीय प्रक्रियेला अचानक ब्रेक लावलाय। या निकालामुळे निर्माण झालेल्या मनस्थितीमुळे आणि राजकीय गणितांमध्ये झालेल्या बदलांमुळे ओमराजेंनी आपला पुढील राजकीय निर्णय तुर्तास राखून ठेवला। ते आज उद्या आपला निर्णय अंतिम जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आज दुपारी 4 वाजता धाराशिव येथील गोवर्धनवाडी येथील आपल्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निकटवर्तीयांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतरच ते आपला अंतिम राजकीय फैसला जाहीर करणार आहेत। ओमराजे निंबाळकर यांच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर समोर मोठं संकट उभं राहिलंय। पक्षांतरबंदी कायद्याच्या कडक नियमानुसार संसदेत किंवा विधानसभेत पक्षाबाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी मूळ विधिमंडळ पक्षाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 2/3 खासदारांची स्वाक्षरी आणि पाठिंबा असणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे। लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आलेत, त्यामुळे कायदेशीर कारवाई आणि खासदारकी रद्द होण्याचा धोका टाळण्यासाठी किमान 6 खासदारांनी एकत्र येऊन बंड करणं अपरिहार्य आहे। शिंदे गटानं या मोहिमेअंतर्गत 6 खासदारांना आपल्या बाजूने वळवलं होतं आणि ओमराजे निंबाळकर सोडून उर्वरित 5 खासदारांना दिल्लीतील संसदेच्या बैठकीला दांडी मारायला लावून अज्ञातस्थळी हलवलं होतं। परंतु ओमराजे निंबाळकर यांनी ऐनवेळी वडिलांच्या खटल्याच्या निकालाचं कारण पुढे करत आपला निर्णय अजून दिलेला नाहीये, त्यामुळे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया रखडली आहे। जर ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीतून माघार घेतली आणि ते ठाकरे गटातच कायम राहिले, 2/3 म्हणजे 6 खासदारांचा आकडा पूर्ण न झाल्यामुळे कायदेशीर कारणास्तव त्या 5ही खासदारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं आणि त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। यामुळे ओमराजेंचा एक निर्णय हा उर्वरित 5 खासदारांचं राजकीय भविष्य ठरवणार असल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण राजकीय फळीचं टेन्शन वाढलंय। दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटानं ओमराजे यांच्यातील असंतोष आणि न्यायालयीन निकालामुळे झालेली भावनिक पडझड पाहून त्यांना पक्षातच रोखून धरण्यासाठी आणि ऑपरेशन टायगर पूर्णपणे निकामी करण्यासाठी चक्र फिरवली आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री पुण्यात जाऊन ओमराजे निंबाळकरांची गुप्त आणि तातडीची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी ओमराजेंची मनधरणी करण्याचा आणि त्यांचं मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला अशी चर्चा आहे। आता या भेटीमागे त्यांच्या पक्षातच कायम ठेवण्याचे मोठे राजकीय प्रयत्न सुरू असल्याचं लपून राहिलं नाही। ठाकरे गटाकडून ओमराजेंना हा विश्वास दिला जातोय की पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांच्या स्थानिक अडचणी दूर केल्या जातील। उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा ओमराजेंसाठी परतीचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवले आहेत, कारण धाराशिव जिल्हा हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड राहिलाय। ओमराजेंसारखा लोकांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा गमावणं ठाकरे गटाला परवडणार नाही। ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली नाराजी, स्थानिक पातळीवरील पराभव, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मशालीच्या चिन्हाला बसलेला फटका आणि निष्ठावंतांचा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरलाय, ज्यामुळे त्यांच्या मनात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल आणि रणनीतींबद्दल तीव्र असंतोष निर्माण झालाय।
दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या या संभाव्य बंडखोरीच्या वृत्तामुळे धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक राजकारण वातावरण प्रचंड तापलंय। ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी ओमराजेंना थेट आव्हान देत त्यांच्यावर जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात केल्याची टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीत जनतेनं स्वतःच्या पैशानं आणि निष्ठेनं तुम्हाला निवडून दिलं, मग आता सत्तेसाठी गद्दारी का करताय, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारलाय। संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर ओमराजेंना मिळालेली Y+ सुरक्षा हटवून त्यांनी मतदारसंघात यावं, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं खुलं आव्हान स्थानिक नेत्यांनी दिलंय। या विरोधाभासामुळे धाराशिवमधील अनेक शिवसैनिकांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्याकडे पाठ फिरवली होती, ज्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि दिशाहीन वातावरण होतं। आज दुपारी 4 वाजता धाराशिव येथे होणारी कार्यकर्त्यांची बैठक या सर्व सस्पेन्सचा पडदा उघडणारी ठरणार आहे। ओमराजे आपल्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी धाराशिव आणि कळंब मतदारसंघातील सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि कट्टर समर्थकांशी थेट संवाद साधणार आहेत। या बैठकीत ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मशालीच्या चिन्हाचा का पराभव झाला यावर सविस्तर चर्चा करतील। कार्यकर्ते त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसोबत जाऊन मतदारसंघाचा विकास साधण्याचा सल्ला देतात की ठाकरे गटातच राहून संघर्ष कायम ठेवण्याचा आग्रह धरतात, यावर ओमराजेंचा अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे। वडिलांच्या खटल्याचा निकाल काल त्यांच्या बाजूने लागला असता तर ओमराजेंचा शिंदे गटातील प्रवेश कदाचित कालच निश्चित झाला असता अशी चर्चा आहे, परंतु निकाल पूर्णपणे विरोधात गेल्यामुळे ते भावूक झालेत। त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला काही काळासाठी भावनिक धक्का बसलाय। एकनाथ शिंदे आणि केंद्रीय पातळीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून CBI न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे, जेणेकरून ओमराजेंना कायदेशीर आणि राजकीय दिलासा देऊन ऑपरेशन टायगर यशस्वी करता येईल। आता चेंडू पूर्णपणे ओमराजे निंबाळकर यांच्या कोर्टात आहे। ते आजच्या बैठकीनंतर किंवा उद्या सकाळी नक्की काय घोषणा करतात यावर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांची गणितं आणि लोकसभेतील शिवसेनेच्या दोन्ही गटांचं संख्याबळ ठरणार आहे। ओमराजेंचा हा सस्पेन्स आज संध्याकाळपर्यंत संपणार की आणखी वाढणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।